तुम्ही बघत आहात जनमत मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मनपा दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। उदय कॉलनी येथील अतिक्रमण काढण्यास आरोग्याच्या कारणास्तव वेळ मिळावा व सदरील कारवाई काही काळासाठी थांबवावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। मात्र आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना भेटण्यास टाळाटाळ केल्याने आंदोलनकर्त्यांनी मनपा आयुक्तांना निषेध नोंदवत आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारून आंदोलन केले। एकाच विभागातील काही लोकांना जाणून बुजून खाते तोडून देण्यात आले, काही खाते वाढविण्यात आले आणि त्यांच्याकडे 4-4, 5-5 विभागाचा चार्ज देण्यात आला। अशाच पद्धतीने नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बघितलं असेल तर अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे। अतिक्रमण एक्सेस अतिक्रमण आहे ते पाडण्यासाठी त्यांनी नोटीस देखील पाठवली होती, त्याबद्दल आमचं दुमत नाही। आमचं म्हणणं एकच आहे की अतिक्रमण कारवाई करत असताना त्या ज्या घरमालक आहे त्यांना भुरळ आली, त्यांना कदाचित अटॅक असू शकतो, त्यांना आम्ही दवाखान्यात नेण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते दवाखान्यात घेऊन गेले। आम्ही सांगितलं आम्हाला 7 दिवसाची मुदत द्यावी आणि ते जे एक्सेस अतिक्रमण असेल ते आम्ही काढून घेऊ, त्याबद्दल आम्ही स्वतः त्यांना अंडरटेकिंग देतो। परंतु आयुक्त साहेब हे ते एक वेगळ्या याच्यामध्ये आहे, कुठल्या प्रकारची ऐकण्याची भूमिका नाही आहे आणि कुठल्या प्रकारचा कायद्याची बाजू ते ऐकून घेत नाही, कायदेशीर बाजू ऐकून घेत नाही। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर कोणाचं घर निष्कासित करायचं असेल तर याच्यासाठी एक चांगली अशी संधी द्यावी लागते, संधी दिली गेलेली नाही। आणि दुसरी जर भाग बघितला असेल तर ते पाडकाम करण्यासाठी अर्जदाराकडनं ज्याने अर्ज केला असेल त्याच्याकडनं एक विशिष्ट रक्कम त्याची भरपाई म्हणून रक्कम भरून घ्यावी लागते। परंतु अशी कुठल्याही प्रकारची रक्कम भरून न घेता हे पाडकाम केवळ कुठलं तरी अर्थकारण याच्या मागे आहे अशी त्याच्याबद्दल शंका आहे आणि ते पाडकाम सुरू आहे। आणि पाडकाम सुरू असताना आमचं मागणी एक आहे की नाशिक महानगरपालिकेकडे आपण जर बघितलं असेल फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे केसेस आहेत, त्याच्याकडे ते सपशेल दुर्लक्ष करतायत। अनेक मोठमोठे टॉवर्स असतील, मोठमोठे बिल्डिंगा असतील ज्यांना 5 ते 6 मजल्यांपर्यंत त्यांच्या बांधकामं झालेले आहेत, त्याच्यावर फक्त 2च मजल्यांची परवानगी असताना अशाकडे यांचं दुर्लक्ष आहे। अशी कामं काय हे लवकर करत नाहीत आणि जिथं एक गरीब आजी राहते तिचं घर पाडण्यासाठी संपूर्ण ताफतीने येऊन पोहोचलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि जर आज आम्हाला माहिती की आमचं घर पडण्याचं हरकत नाही, परंतु महानगरपालिकेचा आम्ही धिक्कार नोंदवतो। मनपा नागरिकांसाठी आहे की केवळ जुजबी कर वसुलीसाठीच आहे? आयुक्तांना सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी वेळ नाही। आयुक्त हप्त्याने केवळ 2 दिवसच नागरिकांना भेटत असून त्यामुळे नागरिकांना असुविधा होत असल्याचा निषेध यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला। महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणारी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कायदेशीर बाबींचा वापर करून राबवण्यात आलेली नसून केवळ वरिष्ठांच्या दबावाखाली केलेली कारवाई योग्य नसल्याने तसेच घरमालक महिलेला अतिक्रमण काढत असताना त्रास होऊ लागल्याने त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी व अतिक्रमण काढण्यास वेळ मिळावा या आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, भारत जाधव, देविदास गीते, प्रियंका थोरात, लक्ष्मी तागड, विनीत आहिरे आदी उपस्थित होते। जबाबदारी न्याय